नमस्कार श्रोते मित्र हो. साहित्य संवेदनाच्या कथा अभिवाचन या उपक्रमांतर्गत आजची कथा कुणी कुणाचं नसतं. लेखक श्री सदानंद पुंडपाळ. नागर मनोळीच्या डॉक्टरांनी राजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवलेल्या आणि तिथेच मरण पावलेल्या प्रभाकर सांगवीकर यांच्यासोबत आलेला नोकर आपला करार संपला म्हणून तो कोणालाही न सांगता पसार झाला होता. त्यामुळे त्यांचा अंत्यविधी करायचा कोणी हा पेच निर्माण झाला होता. त्यातच त्यांच्या कोणाही नातेवाईकाची माहिती न मिळू शकल्यामुळे ते हजर राहू शकले नव्हते. त्यामुळेच पोलिसांना बेवारस म्हणून त्यांचा अंत्यविधी करावा लागत होता. त्यांच्या सुटकेसमध्ये सापडलेल्या मोबाईलमधून त्यांचा मुलगा अमेरिकेत कॅलिफोर्नियात सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचं समजलं. त्याला फोन लावला असता तो म्हणाला, मला तिकडे येणे शक्य नाही. तुम्हाला शक्य असेल तर अंत्यविधी करा, नाहीतर बेवारस म्हणून त्यांचे प्रेत नदीत फेकून द्या. त्याचे शब्द ऐकून सैतानालाही लाज वाटली असती असे पोलीस इन्स्पेक्टर संभाजीराव पाटलांना वाटले. त्यांनी आपल्या सेवेत अनेक क्रूर गुन्हेगारांना पाहिलं होतं, पण आपल्या जन्मदात्या बापाचं प्रेत नदीत टाकून द्या म्हणणारे अवलाद ते प्रथमच पाहत होते. ते त्याला काही सुनवायच्या बेतात असतानाच त्याने फोनच बंद केला होता. दुसरा फोन नंबर त्यांच्या मुलीचा होता. ती सिंगापूरला होती. निदान ती तरी अंत्यविधीसाठी येईल या आशेनं तिला फोन लावला. बराच वेळ तिने फोन उचललाच नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करता एकदाचा तिने फोन उचलला. संभाजीराव म्हणाले, हॅलो, तुमच्या वडिलांचा अंत्यविधी तुम्हा नातेवाईकांशिवाय करता येणार नाही म्हणून आम्ही थांबलो आहोत. तुम्ही केव्हा येताय? कोण वडील? कुणाचे वडील? मुलीची विचारणा. तुमचे वडील प्रभाकर सांगवीकर. माझे कोणीही वडील नाहीत. सांगवीकरांशी माझा आता काहीही संबंध नाही. तुम्हाला काही करता आले तर करा, नाहीतर बेवारस म्हणून फेकून द्या. तेवढेच कावळ्या कुत्र्यांना खाद्य मिळेल. तिचे उद्गार ऐकून इन्स्पेक्टर पाटील यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. हाताच्या मुठी वळवत ते म्हणाले, ही बाई आहे का हाडळ? आपल्या जन्मदात्या बापाचं प्रेत कावळ्या कुत्र्यांना फेकून द्या म्हणते. असली अवलाद जन्माला घालण्याऐवजी निपुत्री का राहिला नाहीस रे बाबा? त्यांच्या मुलीचे हे शब्द संभाजीरावांच्या इतके जिव्हारी लागले की तो अनपेक्षित धक्का त्यांना सहन झाला नाही. ते बसल्या जागीच कोसळले. इतर पोलीस आणि उपस्थित साऱ्यांनाच काय करावे सुचेना. एका जाणकाराने त्यांना उठवून बसवून तोंडावर पाण्याचा हबका मारला. पाठीवर छातीवर चोळले आणि ते थोडे सावध होताच थोडे पाणी प्यायला दिले. या धक्क्याने त्यांच्या शरीरातील साखर कमी झाली असावी असे समजून तेवढ्यात कोणीतरी धावत पळत जाऊन इलेक्ट्रॉल पावडर आणली आणि त्याचे सरबत बनवून त्यांना नको नको म्हणत असताना प्यायला दिले. पोलीस म्हणजे संवेदना बोथट झालेली जमात अशी लोकांची समजूत. पण इथे संभाजीराव पाटलांच्या रूपाने त्यांना वर्दीतील माणसाचे खरे दर्शन झाले होते आणि लोक त्या बाईला शिव्यांची लाखोली वाहत होते. साहेब, ज्यांना जन्म दिला त्यांचे सगळे काही केले त्या पोटच्या पोराने त्यांना टाकले. तुम्ही अशा कित्येक बेवारस व्यक्तींचे अंत्यविधी उरकले असतील. ही व्यक्ती कुठली कुणाची कोण? पण साक्षात त्याची मुलगी आणि मुलाचे वागणे पाहून तुम्ही इतके भावनावश झालात. हे दृश्य पाहून आम्हालाही काय करावं हेच समजेन असं झालं आहे. हे पाहून नातीगोती काही कामाची नाहीत. कुणीच कुणाचं नाही असं आम्हालाही वाटू लागलं आहे. वृद्ध भगवानरावांचे उद्गार. तात्या, सारी नातीगोती संपत चालली आहेत असं वाटतंय. या माणसानं मुलांसाठी सारं काही केलं आणि नाही केलं तरी तुमचा जन्मदाता बाप आहे ना तो. अशा माणसाला म्हातारपणात असे निराधार करता? मरताना निदान पिंडाला पाणी पाजायला तरी यायचं त्यांनी. पैशापुढे नाती हातबल झाली सारी. आमच्या नशिबात ही काय लिहिलंय कुणास ठाऊक. बंडूदा. कुणाच्याही वाट्याला असं बेवारस करणारं मरण येऊन येतात. त्या या माणसानं पोरांना चांगलं परदेशात जाण्या एवढं शिकविलं.
त्याचं चांगलं पांग फेडलं भडव्यांनी. लेकीला आईबापाची फार काळजी असते असं म्हणतात, म्हणून एखादी तरी पोर पोटाला पाहिजे म्हणतात. पण यांच्या पोरीनं त्यांचा माझा काही संबंधच नाही असं कसं सांगितलं असेल? असं बोलताना त्याची जीभ कशी झडली नसेल? राऊ पावलेचा सवाल. राऊ काका, आम्ही जन्मभर मी माझं आणि मला एवढंच करतो, आणि वरचं बोलावणं आलं की सारं इथंच टाकून रिकाम्या हातानं परधामाला जायला लागतंय. हे समजायला हवं सगळ्यांना. माझी प्रेतयात्रा काढताना तिरडीवर माझे हात बाजूला तसेच रिकामे लोंबकळत ठेवा, म्हणजे लोकांना समजेल की आपण स्वार्थापायी अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी सोबत काहीही जात नाही. आपले हात रिकामेच असतात असं तो जगज्जेता सिकंदर म्हणाला होता म्हणे. राजाराम पटेकर. अगा, संसार केला कोट्यानं कोटी आणि संग जाईना लंगोटी, असं त्यो नंदी बैलवाला सांगतोय तेच खरं आहे. इथलं सगळं खोटं आहे. माझं माझं आणि भरांतीचं वज्ज, दुसरं काय? गणपा सांगलीचं असं म्हणणं. सगळेच काही पैशाला भुलत नाहीत. रक्ताच्या नात्याला कलंग ठरणारे बरेच असतात, पण पाटील साहेबांसारखे आहेतच ना. हा, ते कमी आहेत, पण त्यांच्यासारखे लोक आहेत म्हणूनच ही दुनिया नीट चालली आहे. संपतरावांची मल्लीनाथी. लोक स्मशानात जमले की आपला अहंकार, मोठेपणा, पद, पैसा यातलं काही शेवटी कामी येत नाही. आपलं जगणं सगळं काही असार आहे असे वैराग्याचे विचार सर्वांना सुचतात. इथे तर सांगवीकर साहेबांसारखा इन्कम टॅक्स विभागात उच्च पदावर काम केलेला आणि त्यांची थुंकी झेलेला नोकरचाकरांची, नातेवाईकांची रीग लागल्या धनाढ्य व्यक्तीचा अंत्यविधी बेवारस म्हणून करावा लागतोय. याला काय म्हणायचं? माणुसकी रसातळाला गेल्याचं, संवेदनशीलता बोथट झाल्याचं, भावना मेल्याचंच हे द्योतक नव्हे काय? सरनाने पेट घेतला. थोड्या वेळाने मोठा आवाज झाला आणि कवटी फुटली आणि भगवान काका म्हणाले, चला साहेब आता. हे साहेब झाले इतिहास जमा. आपल्या हातात काय आहे? तो तो वरचा खेळविल तसं खेळायचं. सगळं बदललं. त्यांच्या पोरांनी धर्म सोडला तरी आम्ही सोडायचा नाही. माणूस म्हणून आपण त्यांचे सारे विधी करूया. जगात बाप लेकाचं, मुलीचं नातं असं कसं असू शकतं असा विचार करतच ते सारे घरी परतले. सांगवीकर ज्या हॉटेलात उतरले होते तिथे त्यांची एक सुटकेस मिळाली. ती रीतसर पंचनामा करून इन्स्पेक्टर संभाजीराव पाटलांनी आधीच पोलीस ठाण्यात जमा केली होती. त्या सुटकेसमध्येच त्यांचा मोबाईल मिळाला होता. त्यात आणखी काय काय असेल याचाच ते विचार करत होते, आणि त्यांच्या मुलामुलीच्या वागण्याचा काही उलगडा त्यातून होईल का याचाच ते विचार करत होते. असे होता होता गावातील साऱ्या लोकांनी मिळून सांगवीकरांचे रक्षाविसर्जन आणि इतर विधी केले आणि संभाजीराव आपल्या कामाला लागले. पंचनाम्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ती सुटकेस उघडली. त्यात त्यांचे कपडे, सुमारे 10,000 रुपये, 2 ATM कार्ड्स, एक डायरी आणि एक बंद लिफाफा सापडला. त्यावर लिहिलेले होते, माझ्या मृत्यूनंतर पाथर्डीच्या श्रीकृष्ण अनाथालयाचे संचालक गणपतराव राऊत यांच्या उपस्थितीत खोलावे. ते कदाचित त्यांचं मृत्यूपत्र असावं हे त्यांच्या अनुभवी नजरेने हेरले. त्याने डायरी हातात घेऊन चाळायला सुरुवात केली. त्यात त्यांनी क्रमवार काही घटना आणि प्रसंगांचा उल्लेख केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्याचे गांभीर्य ओळखून त्यांनी याबाबत जिल्हा अधीक्षकांना फोनवरून सारी माहिती दिली. त्यांनीही ती सुटकेस आपल्या कार्यालयात जमा करण्याचे त्यांना आदेश दिले आणि सरकारी वकिलांच्या सल्ल्याने पुढील कारवाई करू असं सांगितलं. सांगवीकरांचे सारे विधी गावकऱ्यांनी आपला नातेवाईक समजूनच केले आणि एके दिवशी इन्स्पेक्टर संभाजीराव पाटलांना जिल्हा पोलीस अधीक्षकांचे बोलावणे आले. सरकारी वकील शिवाजीराव सरनोबत यांच्या उपस्थितीत त्या सुटकेसची तपासणी सुरू झाली. त्यातील 10,000 रुपयांची रोकड सरकारी कोषागारात जमा करायचं ठरलं. 2 ATM कार्डांचा पासवर्ड ठाऊक नसल्यामुळे खात्यावर किती पैसे आहेत हे समजणे अवघड होते.
माझ्या मृत्यूनंतर पाथर्डीच्या श्रीकृष्ण अनाथालयाचे संचालक गणपतराव राऊत यांच्या उपस्थितीत खोलावे, असा मजकूर असलेला लिफाफा होता. तो खोलण्यासाठी संचालक गणपतराव राऊतांना फोन लावून तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले. आपल्याला पोलीस अधीक्षकांनी का बोलावलं याची कल्पना नसल्यामुळं त्यांची तारांबळ उडाली. ते आपल्या सहाय्यकासोबत येताच त्यांना सर्व कल्पना देण्यात आली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर तो लिफाफा सर्वांसमक्ष खोलण्यात आला. त्यात एक स्टॅम्प पेपर आणि काही मुदत ठेवीचे सर्टिफिकेट्स मिळाली. तो बॉन्ड पेपर म्हणजे प्रभाकर सांगवीकरांचे मृत्यूपत्रच होते. त्यात पाथर्डीच्या अनाथालयाचे संचालक गणपतराव राऊत यांना सर्व अधिकार दिले होते. आपली बँकेतील सर्व रक्कम, मुदत ठेवींची रक्कम आणि सेवानिवृत्तीने खात्यावर जमा झालेली सर्व रक्कम त्यांनाच देण्यात यावी आणि या रकमेचा विनियोग अनाथ मुलामुलींच्या कल्याणासाठी करण्यात यावा, अशी अट घालण्यात आली होती. पुढे असेही लिहिण्यात आले होते की अहमदनगर येथे माझे राहते 2 मजली मोठे घर आणि 4 गुंठे मोकळी जागा असून पुण्यात 2 फ्लॅट्स आहेत. ते विकून येणाऱ्या रकमेतून निराधार गरजूंसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. खरेदी विक्रीचा सर्व व्यवहार करण्याचे अधिकार गणपतरावांनाच देण्यात आले होते. पुढे असेही लिहिले होते की ही सर्व मालमत्ता माझी स्वकष्टार्जित असून त्यावर माझा मुलगा किंवा मुलगीचा काहीही अधिकार असणार नाही. हे मृत्यूपत्र मी स्वखुशीने करत असून त्यासाठी माझ्यावर कोणाचाही आणि कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. आणि साक्षीदार म्हणून त्यांचे मित्र गजानन चांदेकर आणि बाजीराव सुळे यांच्या सह्या होत्या. याच लिफाफ्यात मुदत ठेवीच्या सर्टिफिकेटसह अहमदनगर येथील राहते घर आणि पुण्यातील फ्लॅटचे कागदपत्रही होते. सरकारी वकील शिवाजीराव सरनोबत यांनी ते मृत्यूपत्र वाचले आणि ते गणपतरावांना म्हणाले, तुम्ही आता या मृत्यूपत्रानुसार कोर्टाकडून प्रभाकर सांगवीकरांच्या मालमत्तेचा ताबा घ्या. त्यासाठी तुम्हाला वर्तमानपत्रात कोणाची काही हरकत असल्यास 8 दिवसात ती कळवावी, अशी एक जाहिरात वजा नोटीस द्यावी लागेल. 8 दिवसात कोणाची हरकत आली नाही तर तुम्ही त्या मालमत्तेचा ताबा घेऊन बँकेतील रक्कम आणि ठेवी काढू शकाल. या मालमत्तांच्या विक्रीचा अधिकारही तुम्हालाच दिलेला आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची विक्री करून तुम्ही वृद्धाश्रम सुरू करू शकता. हा सारा प्रकार पाहून अचंबित झाले गणपतराव राऊत कृतज्ञतापूर्वक म्हणाले, साहेब, माझा आणि प्रभाकर सांगवीकरांचा फारसा परिचय नव्हता. मी त्यांना 1-2दा भेटल्याचं आठवतं. ते माझ्या वडिलांनी सुरू केलेल्या अनाथालयात होते असे ते म्हणाले होते. पण त्यांनी एवढी मोठी रक्कम आणि मालमत्ता माझ्या स्वाधीन केली हे आश्चर्यच. त्यांच्या इच्छेनुसारच मी या मालमत्तेचा विनियोग करीन आणि त्यांच्या इच्छेचा जराही अवमान होऊ देणार नाही. या मृत्यूपत्रासोबत ही डायरीही या सुटकेसमध्ये सापडली आहे. त्यांच्यासोबत आलेला नोकर त्यांचा मृत्यू होताच पसार झाला आहे. त्यामुळे सांगवीकरांच्याबद्दल कोणालाच काहीही ठाऊक नाही. या डायरीतूनच त्यांच्या जीवनाबद्दल काहीतरी उलगडा होईल असं वाटतं. ही डायरी आम्ही सर्वांच्या साक्षीने ॲडव्होकेट सरनोबत साहेब यांच्याकडे सुपूर्द करतोय. त्यांनीच ती वाचून काय असेल ती माहिती सादर करावी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नंतर आवश्यक ते शासकीय कायदेशीर सोपस्कार पार पडल्यावर ते मृत्यूपत्र गणपतराव राऊत यांच्या स्वाधीन करण्यात आलं आणि शिवाजीराव सरनोबत डायरीचे रहस्य सोडवण्याच्या कामगिरीसाठी बाहेर पडले. सर्वांच्या चेहऱ्यावर या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. असेच 15-1 दिवस गेले आणि शिवाजीराव सरनोबतांनी त्या डायरीतील नोंदीनुसार प्रभाकर सांगवीकरांचा जीवनपट मांडायला सुरुवात केली. प्रभाकर सांगवीकर हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबचे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे निधन ते 3 वर्षांचे असताना झाले होते. त्यामुळे त्यांना आपली आई कशी होते हेही आठवत नव्हतं. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला, पण प्रभाकर यांच्यासाठी तो खूपच त्रासदायकच ठरला. त्यांची सावत्र आई त्यांना नेहमीच घालून पाडून बोलायची आणि जेवायलाही शिळे पाके द्यायची. वडील बराच वेळ शाळेतच असायचे, त्यामुळे त्यांना घरात काय चाललंय ठाऊकच नसायचं.
ते घरी असताना ती प्रभाकरशी गोडगोड बोलायची. त्यामुळे त्यांच्या वडिलांना सारे काही सुरळीत चाललंय असं वाटायचं. प्रभाकरनंही याबद्दल वडिलांकडे कधी तक्रार केली नाही, पण सावत्रआईच्या वागण्यामुळे तो मनातून एकलकोंडा बनत चालला होता. वडिलांच्या बदल्या होत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण निरनिराळ्या गावात झाले आणि ते 11-12 वर्षांचे असताना त्यांच्या 7:30ला सुरुवात होणारा तो प्रसंग घडला. विचाराच्या तंद्रीत रस्ता ओलांडताना त्यांच्या वडिलांना एका वाहनाने धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि प्रभाकर खऱ्या अर्थाने पोरका, अनाथ झाला. मग त्यांच्या सावत्रआईने त्याला छळायला सुरुवात केली. बापाच्या मुळावर उठलास भाड्या, आईला आधीच मारलास, आता बापाला मारलास, तोंड काळं कर तुझं. सावत्र आईची मुक्ताफळे अशी रोजच ऐकायला मिळू लागली. अधूनमधून मारही मिळायचा. जवळच्या नात्यातील कोणीच नसल्यामुळे एक दिवस ते रागाने बाहेर पडले आणि 2 दिवस वाट फुटेल तिकडे चालतच राहिले. आपण कुठे आलोय याचं त्यांना भानच नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अंधार पडला तेव्हा पोटात अन्नाचा कण नाही अशा अवस्थेत एका वृद्ध देव माणसाची भेट झाली त्यांना. त्यांनी विचारलं, बाळा, कुठून आलास तू एकटाच? कुठे जाणार आहेस? ते शब्द ऐकल्यावर लहानगा प्रभाकर रडायलाच लागला. त्याच्या पाठीवर प्रेमाने थुपटून ते म्हणाले, बाळा, घाबरू नकोस. तू कुठून आणि का आलास? यावर त्याने आपली सारी कर्मकहाणी सांगितली. ते ठिकाण होतं पाथर्डी आणि त्याची विचारपूस करणारे गृहस्थ होते तिथल्या अनाथालयाचे संचालक, गांधीवादी समाजसेवक विश्वंभर राऊत. ते म्हणाले, बाळा, घाबरू नकोस. तुझ्यासारखीच 15-20 मुलं माझ्याबरोबर राहतात. आपण मिळेल ती मीठ भाकर सगळे मिळून वाटून खाऊ. चल चल माझ्याबरोबर. प्रभाकरला त्यांच्या रूपाने आपले बाबाच पुनर्जन्म घेऊन आले तसं वाटलं आणि तो काहीही न बोलता त्यांच्या मागून चालू लागला. 15-1 मिनिटे चालल्यानंतर ते एका जुन्या वाड्यासारख्या घरात पोहोचले. ते येताच सारी मुलं बाबा बाबा म्हणून त्यांना बिलगलीत. ते म्हणाले, अरे अरे थांबा थांबा, हा प्रभाकर तुमचा नवीन भाऊ. आजपासून तो तुमच्याबरोबरच राहील, चालेल ना? सारे एका दमात म्हणाले, बाबा चालेल चालेल. आणि प्रभाकर इतरांबरोबर त्या अनाथालयात राहू लागला. विश्वंभर राऊत त्यांना अनाथालयातील मुलांबरोबर गावातही सारे बाबाच म्हणत. त्यांनी प्रभाकरचा दाखला मागून घेतला आणि तो 6वीच्या वर्गात शिकू लागला. जात्यास हुशार असला प्रभाकर नियमितपणे आपला अभ्यास करीत असे. वार्षिक परीक्षेत तो वर्गात पहिला आला आणि विश्वंभर बाबांबरोबरच तो शिक्षकांचाही लाडका बनला. 7वीत असताना त्याच्या शिक्षकांनी हा आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करेल हे ओळखून त्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले आणि अपेक्षेप्रमाणे तो जिल्ह्यात पहिला आला. हे पाहून बाबांच्या डोळ्यात पाणी तरळले. या हिऱ्याला ओळखायला त्याची सावत्रआई कमी पडली असं त्यांना वाटून गेलं. पुढील शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे बाबांनी त्याचा अहमदनगरच्या हायस्कूलमध्येच प्रवेश घेतला आणि आपला एक सहकारी रंगराव कोळगावकर यांच्या ओळखीनं त्याची राहण्या जेवण्याची सोय केली. रीतसर शाळा सुरू झाली आणि प्रभाकरचे लाघवी वागणे आणि त्याच्या शाळेतील प्रगती यामुळे आपले दान सत्पात्री पडतं हे पाहून ते गृहस्थही खुश झाले. कोळगावकरांचे किराणा मालाचे दुकान होते. शाळा सुटल्यानंतर त्यांनी न सांगताही प्रभाकर दुकानात त्यांना मदत करीत असे. रात्री दुकान बंद करताना आणि सकाळी उघडताना तो सारी साफसफाई करीत असे. प्रभाकर, अरे तू तुझा अभ्यास कर, पहिला नंबर मिळव, त्यातच मला आनंद होईल. आमचा गडी आहे ना, तो करेल साफसफाई, असे ते अधूनमधून सांगायचे. पण प्रभाकरने ते कधी मानले नाही. असे होता होता मॅट्रिकचे वर्ष आले आणि रंगराव आणि त्याला, यावर्षी तू आणि तुझा अभ्यास, दुकानाकडे अजिबात फिरकायचं नाही. आणखी काही हवे असेल तर सांग, बाबांना तुझा पहिला नंबर आला पाहायचा आहे, असे बजावून ठेवले. प्रभाकरनेही त्यांचा शब्द पडू द्यायचा नाही असं ठरवून अभ्यास केला आणि एकदाची परीक्षा पार पडली. आणि मग रंगराव काकांचा निरोप घेऊन तो पाथर्डीला बाबांकडे गेला.
प्रभाकर, पेपर कसे गेले? चांगले जाणारच. आमचा पठ्ठ्या आहेच तसा. काका काय म्हणतात? बरे आहेत ना? निकालाचा दिवस एकदाचा उजाडला आणि सकाळी 4-5 पत्रकार बाबांच्या दारात हजर. बाबांना त्याचा अंदाज होताच. त्यांनी आल्या आल्या प्रभाकरचे अभिनंदन केले आणि तो जिल्ह्यात पहिला आल्याची बातमी दिली. बाबा, हा तुमच्याकडे अनाथालयात राहणारा मुलगा जिल्ह्यात पहिला आला. हे कसं काय घडलं? आम्हाला त्याची मुलाखत घ्यायची आहे आणि तुमचा दोघांचा फोटोही हवा आहे. अरे बाबांनो, पहिला आला आहे प्रभाकर. माझा कशाला फोटो हवा आहे तुम्हाला? बाबा हसत हसत म्हणाले, पण त्यांचा आनंद लपून राहत नव्हता. पत्रकारांनी प्रभाकरला याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, याचं सारं श्रेय बाबांनाच आहे. मला पुनर्जन्म मिळाला तर तो बाबांच्या पोटीच मिळावा, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करीन. मी जणू काही बहिष्कृतासारखा दिशाहीन भटकत होतो. बाबांनी मला माणसात आणलं, सारं काही दिलं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या गुरुजनांच्या शिकवणीमुळे मी हे यश मिळवू शकलो. त्याची कृतज्ञता पाहून पत्रकारांनाही तो पुढे निश्चितच मोठा होईल असं वाटलं. दुसऱ्या दिवशी साऱ्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर प्रभाकर, विश्वंभर राऊत आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोटो झळकला होता. विश्वंभर राऊतांना तर कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. प्रभाकरने नंतर अहमदनगरमधील विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. शासनाच्या नियमानुसार त्याला आता अनाथालयात राहता येणार नव्हतं, म्हणून त्यांनी त्याची महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली. त्याला मेरिट स्कॉलरशिप ही मंजूर झाल्यामुळे बाबांच्या शिरावरचा भार हलका झाला होता. महाविद्यालयातील अभ्यासाबरोबरच तो वक्तृत्व, वादविवाद आणि टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेत असे. तिथेही त्याचा पहिला दुसरा क्रमांक ठरलेला असे. पण शेवटच्या वर्षात त्याने हे छंद बाजूला ठेवून अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलं आणि तिथेही तो भौतिकशास्त्र विषयात विद्यापीठात दुसरा आला. संस्थेने त्याचा जंगी सत्कार करायचं ठरवलं, पण हा सत्कार बाबांच्या हस्ते व्हावा अशी त्याने प्राचार्यांना विनंती केली होती आणि विश्वंभर राऊत या गांधीवाद्याबद्दल सर्वत्र आदराची भावना असल्यामुळे त्याच्या इच्छेनुसार त्याचा सत्कार त्यांच्या हस्तेच करण्यात आला. यावेळी त्यांच्या पाया पडताना प्रभाकरला आणि विश्वंभर राऊतांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे कृतज्ञतेच्या भावनेने पाणावले. BScची पदवी मिळाली. आता पुढे काय करायचं याचा विचार करत असतानाच, तू MSc कर, इथे शिक्षण थांबवू नकोस, असे बाबा म्हणाले. त्यांच्या इच्छेनुसारच प्रभाकरने MScला प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. हा म्हणता 2 वर्षे केव्हा गेली समजलंच नाही. तो MSc ही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला. याच दरम्यान त्याने इन्कम टॅक्स विभागाची परीक्षा दिली होती. त्यातही उत्तीर्ण होऊन त्याला सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती मिळाली होती. या दोन्ही यशामुळे बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रभाकरने प्राध्यापक व्हावे असे त्यांना वाटत होते, पण इन्कम टॅक्स विभागात अधिकाराचे पद असल्यामुळे ते खुश होते. प्रभाकरची पहिलीच नेमणूक पुणे येथे झाली आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन तो पुण्याला रवाना झाला. तो दर शनिवारी रात्रीच्या बसने पाथर्डीला येऊन बाबांच्या सहवासात 1.5-2 दिवस राहायचा. परत जाताना त्यांना नमस्कार करून त्यांच्या हाती एक लखोटा ठेवायचा. त्यात 1000 रुपये असायचे. बाबा म्हणायचे, अरे प्रभाकरा, आता मला त्याची काहीही गरज नाही. गरज लागेल तेव्हा तुझ्याकडून हक्काने मागून नवे काढून घेईन. तरी तो ऐकायचा नाही. ते पाकिट तिथे ठेवून ताजा तवाना होऊन तो पुन्हा कामावर जात येत असे. असेच दिवस जात होते आणि एके दिवशी त्यांचे हृदय अक्षरशः विदीर्ण करणारी बातमी त्यांच्या कानावर पडली. बाबा 2 दिवसांच्या प्रवासावरून घरी आले होते. हातपाय धुवून सोप्यावर बसत असतानाच त्यांना चक्कर आल्यासारखे झाले आणि ते कोसळले. ते उठलेच नाहीत. प्रभाकर लगेच पाथर्डीला आला, पण तोवर अंत्यसंस्कार उरकले होते. बाबांचे शेवटचे दर्शनही त्याला झाले नाही. आता त्याला सारे जग सुने सुने वाटू लागले होते. ज्यांनी आयुष्यात प्रेम देऊन उभे केले होते तेच आता या जगात नव्हते. आपल्या या जगात कोणीच नाही असं वाटून तो एकांतात रडत असे.
याही परिस्थितीत तो पुण्याला गेला आणि बाबांचे कार्य बंद पडता कामा नये म्हणून दर महिन्याला काही रक्कम वेगळ्याच नावाने मनी ऑर्डरने अनाथालयाच्या नावावर पाठवू लागला. अशीच 2-3 वर्षे गेली आणि त्याच्याच एका सहकार्याने आपल्याच नात्यातील एक स्थळ सुचवले. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि प्रभाकरने आपली सारी परिस्थिती सांगून आपल्या काहीच अपेक्षा नसल्याचे सांगितल्याने त्यांचा विवाह साधेपणाने पार पडला. लग्नानंतर ते आपल्या पत्नीसह पाथर्डीला अनाथालयात जाऊन आले आणि त्यांनी काही हजार रुपयांची देणगी संचालकांच्या हाती सुपूर्द केली. या देणगीची प्रसिद्धी नको असेही बजावले. असेच दिवस जात होते आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आणि ते गृहस्थाश्रमात रमले. तरी अनाथालयाला विसरले नव्हते. मुलं 8-10 वर्षांची झाली होती तरी दुर्दैवाने त्यांची पाठ सोडली नव्हती. केवळ 4 दिवसांच्या तापाचे निमित्त होऊन रोगाचे कोणतेही निदान होण्यापूर्वीच त्यांची पत्नी अचानक निवर्तली. समोर लहान मुलं पाहून त्यांना स्वतःचे दुःख व्यक्तही करता येत नव्हते. असा कोंडमारा सहन करावा लागत होता. प्रभाकरराव, वरचा ठेवील तसे आपण राहायचे. आपल्या हातात काय आहे? आपण त्याच्या हातातली कठपुतळी बावलीच आहोत. तरीही आलेल्या प्रसंगाला सामोरं जायलाच हवं. त्यांचे चुलत सासरे सांगत होते. मामा, मला अशा प्रसंगाची सवय आहे, पण 2 लहान मुलांचे आईविना पोरके पण सलतंय. यावर त्यांचे सासरे म्हणाले, म्हणूनच म्हणतो, आता अधिक विचार न करता मुलांच्यासाठी तुम्ही दुसरे लग्न करावे. मी हे माझ्या मुलीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून काळजावर धोंडा ठेवून सांगतोय. मामा, आता हे कदापि शक्य नाही. सावत्रपणाचे चटके मी सोसलेत. मी मेलो तरी चालेल, पण असले हाल माझ्या मुलांच्या वाट्याला मी येऊ देणार नाही. त्यांचा निर्धार पाहून साऱ्यांचाच निरुपाय झाला. मग त्यांनी निराधार असणारी त्यांची दूरची मावस बहीण मुलांना सांभाळण्यासाठी पाठवण्याचे ठरवले. त्याला प्रभाकररावाने होकार दर्शवला. ती खेड्यात राहणारी पण आपल्याच भाजीच्या मुलांसाठी यायला तयार झाली आणि मुलंही तिच्यासोबत रमली. घरी मुलांची काळजी घ्यायला नात्यातलीच मावशी असल्यामुळे प्रभाकर ऑफिसात रमले. मधल्या काळात त्यांना डेप्युटी कमिशनरपदी प्रमोशनही मिळालं. अशीच काही वर्षे निघून गेली. मुलं आता मोठी झाली होती. दोघांनाही पुण्यात शासकीय महाविद्यालयात कम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. त्यांच्या अभ्यासातील प्रगती सुरू होती. पण आपले पप्पा अनाथाश्रम आणि वंचितांच्या इतर संस्थांना वारेमाप देणग्या देतात हे त्यांना आवडत नसे. या संस्थांना तुम्ही देणग्या देताय, त्यांच्याशी तुमचा काय संबंध? लोकांकडून मिळणाऱ्या पैशावर यांची चालक चरतात नुसते. त्यांना कशाला देता इतके पैसे? मुलांची तक्रार. बाळांनो, अशाच एका संस्थेने मला मदत केली आहे, म्हणूनच मी आज इथंपर्यंत पोचलो आहे. त्याची जाण ठेवायला हवी. केवळ आपल्यापुरते पाहून चालत नाही. असे करून तुम्ही आम्हाला काही शिल्लक ठेवणारच नाहीत. मुलग्याचा राग अनावर झाला होता. मधू, तुम्ही शासकीय महाविद्यालयात शिकता. तुम्हाला खाजगी महाविद्यालयाच्या तुलनेत काहीच शुल्क भरावे लागत नाही. लोकांनी भरलेल्या टॅक्समुळेच ही महाविद्यालये चालतात. त्याची परतफेड करायला नको का? शासनाचे कर्तव्यच आहे ते, आमच्यावर उपकार नव्हेत. अरे, असं म्हणून कसं चालेल? आपण ज्या समाजात राहतो त्याच्या आपण काही देणे लागतो. ही सामाजिक बांधिलकी आपल्याला जपायलाच हवी. असे करण्याने आम्हाला तुम्ही कंगालच करून ठेवणार असं दिसतंय. मुलीची मुक्ताफळे. मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही आणि तुमच्या शिक्षणानंतर तुम्ही कमावते होणार आहातच. तेव्हा तुम्हाला इतर कोणाच्या मदतीची गरजच भासणार नाही. पण तुम्ही इतरांसाठी असा पाण्यासारखा पैसा का खर्चताय? असे त्यांचे वारंवार खटके उडू लागले. मुलं अजून अजान आहेत अशी आपल्या मनाची समजूत करून ते गप्प राहत. पुढे पुढे तर त्यांनी प्रभाकररावांशी अबोलाच धरला. मुलाच्या पदवीचे शेवटचे वर्ष होते. महाविद्यालयात काही विदेशी कंपन्यांमार्फत कॅम्पस इंटरव्ह्यूतून त्याचे सिलेक्शन झाले. पण ही बातमी त्याने प्रभाकररावांना सांगितलीही नाही.
महाविद्यालयातील एका प्राध्यापकानेच त्यांना तसे कळवले आणि मुलं आपल्यापासून दुरावत चालले आहेत याची त्यांना जाणीव झाली. पुढे मुलाची अंतिम परीक्षा झाली आणि त्याला कॅलिफोर्नियातील एका कंपनीत नियुक्ती मिळाली. त्याने परस्परच सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली. पासपोर्ट, व्हिसा मिळवला. पण प्रभाकर रावांना याची साधी कुणकुणही लागू दिली नाही. दरम्यानच्या काळात मुलांना सांभाळण्यासाठी आलेल्या मावशींचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. मुलग्याला कॅलिफोर्नियात नियुक्ती मिळाली याचा आनंद मानायचा की तो आपल्याशी साधा बोलतही नाही याचं दुःख मानायचं हेच त्यांना कळेनासं झालं. आपल्याच वाट्याला असे जीव घेणे दुःखाचे प्रसंग काय येतात असे स्वतःलाच विचारून ते एकांतात अश्रू ढाळायचे. मधू, तुला कॅलिफोर्नियाला जायचं आहे ना? साऱ्या कागदपत्रांची जमवाजमव झाली आहे ना? ऐनवेळी धावपळ नको असे त्यांनीच एक दिवस विचारले. त्यावर तो एकेरीवर येऊन म्हणाला, तुम्हाला त्याचे काय? तुम्ही जगाचा संसार करा. आम्ही आपल्या पायावर जगायला समर्थ आहोत. अरे बाळा, असं का म्हणतोस? मी बाप आहे तुझा. आजपासून आपला संबंध संपला. तुम्ही आमचे कोणी नव्हेत आणि आम्हीही तुमचे कोणी नाही. स्वप्नालाही तुम्ही आता पैसे देण्याची गरज नाही. मी देईन तिला खर्चाला पैसे. असे बोलून त्याने खोलीचा दरवाजा बंदच केला. प्रभाकर रावांना हे बोलणे ऐकून हृदयाला हजारो इंगळ्या डसल्यासारखे झाले. आपण काय स्वप्ने पाहिली होती आणि प्रत्यक्षात काय घडतंय याचा विचार करून त्यांना आपला सारा जीवन प्रवास डोळ्यांसमोर दिसू लागला. आपल्या जीवनात सुख नाहीच, आपण असे अभागी का असा विचार करते सोप्यावर कधी झोपे गेले समजलेच नाही. ते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. दिवसभराचे काम आटोपून घरी परतले. दरवाजा उघडला आणि मी कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी मुंबईला गेलोय. मला फोन करून त्रास देऊ नका असे लिहिलेला कागदाचा चिठ्ठोरा टिपवायवर मिळाला. आपण काय केले आणि आपल्या वाट्याला काय आलं या विचारातच त्यांनी सारी रात्र जागून काढली. स्वप्ना हॉस्टेलमध्ये राहत होती. तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला तर हा नंबर अस्तित्वात नाही असा मेसेज मिळाला. तिने आपले सिम कार्ड बदलले असावे हे त्याने ओळखले. एक दोनदा हॉस्टेलवर जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण तिने भेट घेतलीच नाही. आपली दोन्ही मुलं आता आपल्यासाठी कोणीच उरली नाहीत याची त्यांना जाणीव झाली. पुढे तिचेही शिक्षण पूर्ण झाले आणि तिलाही सिंगापूरमधील एका कंपनीत जॉब मिळाला. तिने आपल्या मैत्रिणीला घरी पाठवून आवश्यक साहित्य आणि कागदपत्रे आणवून घेतली आणि मधुकर सारखीच तिनेही प्रभाकररावांची भेट न घेताच सिंगापूर गाठले. आता प्रभाकरराव पुरते हतबल झाले होते. आता जगायचं कुणासाठी असा त्यांना प्रश्न पडे. दरम्यानच्या काळात त्यांना इन्कम टॅक्स कमिशनरपदी प्रमोशन मिळाले होते. ते त्यांनी नाकारायचं ठरलं होतं. पण त्यांच्या साऱ्या मित्रांनी त्यांचे मन वळवले आणि ते स्वीकारायला लावले. पण त्यांचे मन कामात लागत नव्हते. मुलांचा फोन नंबर ठाऊक नव्हता तर त्यांच्याशी संपर्क साधणार तरी कसा? ती अजून लहान आहेत, जगाचा पुरेसा अनुभव नाही, त्यामुळे अशी वागतात. त्यांचेही मनपरिवर्तन होईल एक दिवस या आशेवर ते दिवस ढकलत होते. मधल्या काळात त्यांनी मधुकर आणि स्वप्नाच्या मित्रांकडून महत्प्रयासाने त्यांचे फोन नंबर मिळवले आणि ते त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करीत असत. पण त्या दोघांनी कधीही त्यांचा फोन घेतला नाही. दरम्यान त्यांना डायबिटीसचा त्रास जाणवू लागला. थकवा जाणवे. जाग्यावरून उठूच नाही असं वाटे. काही मित्रांच्या सल्ल्याने त्याने एका मध्यमवयीन माणसाला आपला केअरटेकर म्हणून ठेवले. तोच त्यांची सारी काळजी घेत असे. असे होता होता त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला. त्यांच्या साऱ्या सहकार्याने तो फार दिमागदारपणे साजरा केला. सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही सेवानिवृत्त झालात तरी अधूनमधून ऑफिसात येऊन आम्हाला आशीर्वाद द्या अशी प्रेमळ विनंतीही केली. सेवानिवृत्तीनंतर 4-8 महिने उलटले असतील आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ते अंथरुणालाच खिळले. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला.
अनेक प्रकारच्या पॅथी वापरून पाहिल्या, पण काहीच फरक पडेना. त्यातच त्यांच्या डायबिटीसने उचल खाल्ली आणि प्रभाकररावाने आत्मविश्वास गमावला. आता यातून आपण बरे होऊ शकत नाही हे त्यांच्या मनाने पक्के केले. एके दिवशी त्यांनी आपले मित्र गजानन चांदेकर आणि बाजीराव सुळे यांना बोलावलं आणि चर्चा करताना म्हणाले, अरे बाबांनो, तुम्ही आता मला काहीही सांगू नका. आता पैलतिरी लागले आहेत. पुढची पोरं माझा साधा फोनही घ्यायला तयार नाहीत. मग माझी ही प्रॉपर्टी त्यांना कशी देऊ मी? मला पाथर्डीच्या अनाथालयाच्या बाबांनी आसरा दिला नसता तर मी कुठेतरी कचरा वेचत फिरलो असतो. त्यांनीच मला पुनर्जन्म दिला आहे, मला माणसात आणले. मी माझी सारी प्रॉपर्टी त्यांनाच देऊ इच्छितो. त्यातून त्यांचे अनाथालय चालेल आणि समाजातील माझ्यासारख्याच घरच्यांनीच वाईट टाकलेल्या कचऱ्यासारखे उकिरड्यावर फेकलेल्या निराधारांसाठी त्यांनी वृद्धाश्रम सुरू करावा असं मला वाटतं. तुम्ही आता काही सूचना न करता मी ठरवलंय त्या मसुद्यावर साक्षीदार म्हणून सह्या करा. हे बोलतानाही त्यांना धाप लागली होती. डोळ्यात आसवे जमा झाली होती. ते पाहून चांदेकर आणि सुळेंनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. वाघाच्या छातीस आणि वंचितांसाठी नेहमी धावून जाणारा आपला मित्र इतका हतबल झालेला त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं मृत्यूपत्र तयार करण्यात आलं. त्यावर त्यांनी साक्षीदार म्हणून जड अंतकरणाने सह्या केल्या. नंतर प्रभाकररावांनी ते मृत्यूपत्र आणि अहमदनगरमधील घर, मोकळी जागा आणि पुण्यातील 2 फ्लॅटची कागदपत्रे आणि बँकांतील मुदत ठेवीच्या पावत्या लिफाफ्यात घालून वर माझ्या मृत्यूनंतर पाथर्डीच्या श्रीकृष्ण अनाथालयाचे संचालक गणपतराव राऊत यांच्या उपस्थितीत खोलावे असे लिहिले आणि ती सर्व कागदपत्रे एका सुटकेसमध्ये ठेवली. सोबत 2 ATM कार्ड्स होती, तीही त्या सुटकेसमध्ये ठेवली. पुणे, नगर, नाशिक येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेही काही फरक पडला नव्हता. तेव्हा त्यांना कर्नाटकातील नागरमनोळी येथील डॉक्टरांची कोणाकडून तरी माहिती मिळाली. एवढे उपचार केले हाही करून पाहावा म्हणून त्यांनी आपल्या नोकराला घेऊन तिथे जायचा निर्णय घेतला. भाड्याची गाडी करून ते नागरमनोळीला पोचले. तिथल्या डॉक्टरांनी आजार खूपच बळावला आहे, इथे उपचार शक्य नाहीत म्हणून उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तो नोकर त्यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालयात गेला, पण तिथे काहीही फरक न पडता त्यांचे निधन झाले. याच वेळी आपण यात अडकणार असा विचार करून त्यांच्यासोबत आलेला नोकर पसार झाला. त्यामुळे प्रभाकर सांगवीकरांचा अंत्यविधी पोलीस आणि गावकऱ्यावर बेवारस म्हणून करण्याची वेळ आली. कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, असे कवी म्हणतो ते खरेच आहे. धन्यवाद. साहित्य संवेदनाच्या कथा अभिवाचन या उपक्रमात पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.